मराठा बांधवांकडून म्हटलं गेलं, कसं बघताय? मराठा बांधव नाही, स्वतः तिथे होते, एकच माणूस म्हणला, एक माणूस तसं म्हणाला. आणि हे बघा, एखाद्या आंदोलनात एखादा माणूस बोलतो, आपण पण ते समजून घेतलं पाहिजे. अशा वेदना असतात, एखादा माणूस बोलला जातो कधीतरी आयुष्यात आपल्याकडून, त्याच्या वेदना होत्या, त्या आपण समजून घ्यायच्या. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. खरं तर ताई, मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? त्याची स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली. मी कालही बोललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला मी स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया सुळे. त्यामुळे ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा आपले हे होते, विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायची, कारण तेव्हा ते सत्तेत नव्हते, आज ते सत्तेत आहेत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता त्यांच्याच हातात आहे ना. 250 आमदार आणि 300 खासदार. मग जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यावं, या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का? माझं म्हणणं आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांची चर्चा केली पाहिजे, सरकारनी चर्चा केली पाहिजे. जो कोणी आंदोलनाला बसलाय त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झालाच पाहिजे. चर्चा करूया. मी कालही म्हणले की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांच्या लोकांना बोलवावं, जरांगे पाटलांच्या सगळ्या त्यांच्या सहकार्याच्यांना बोलवावं, सगळे चर्चा करू. सगळे चर्चेतून मार्ग निघतो ना, म्हणून तर ती लोकशाही आहे. चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड आहे, त्यांना सरपंच व्हायचं आहे. मला माहिती नाही, मी ऐकलंच नाही, त्याच्यामुळे मला ताई, खरं तर पवार साहेब देखील 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालावधीमध्ये देखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी आली होती. खरं तर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी ही मागणी केली होती. मग असं असताना पवार साहेबांच्या कालावधीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही आत्ता म्हणताय की हे जे सरकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी ह्या मराठा समाजाला न्याय द्यावा. कमिशनचा रिपोर्ट होतेच ना, आरक्षण कमिशन रिपोर्ट त्याही काळात होते. खरं तर मराठा आरक्षण प्रकरणी विरोधक हे आपली सोयीची भूमिका घेत आहेत, कारण मराठा आरक्षण प्रकरणी एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरी झाल्या होत्या, यामध्ये पवार साहेबांची देखील स्वाक्षरी होती. मग असं असताना विरोधक या गोष्टीचं राजकारण का करतायत, असा आरोप देवेंद्र फडणवीस करतायत. 250 खासदार आमदार कोणाचे आत्ता सत्तेमध्ये कोण आहे? आणि मला गंमत वाटते की आदरणीय पवार साहेबांचे 10 आमदार आणि 8 खासदार, तरी सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आजूबाजूलाच फिरत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे 250 आमदार आणि 300 खासदार असले तरी लोकांच्या अपेक्षा आदरणीय पवार साहेबांकडूनच आहेत ना. जो उठतोय भारतीय जनता पक्षाचा तो पवार साहेबांवरून बोलतोय. खरं तर ताई, प्रश्न तोच आहे. जरांगे पाटलांच्या जी काही मागणी आहे, मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये घेतलं जावं, या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का? आम्ही म्हणलं ना, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या. नंबर्स आहेत त्यांच्याकडे. भारतीय जनता पक्षाचं माननीय मुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आहे की जेव्हा असे प्रश्न येतात, वेन देर इज अ विल देर इज अ वे. आता आरक्षण कोण देऊ शकतं? सत्ता कुणाकडे तोच देऊ शकतो ना. सत्ता कुणाकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना, आणि त्यांच्या मित्र पक्षांचं. तर त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव आणा. आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने तुमच्याबरोबर या सगळ्या विषयामध्ये उभं राहू. मला अतिशय विनम्रपणे माननीय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी. थांबा जरा, मला पण दाखवा, एक दाखवा आहे तुमच्याकडे, दाखवा व्हिडिओ. राज्यालाच अधिकार ऐकलं तुम्ही? परत रिपीट करू का शेवटचे? हां, तर हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाचं स्टेटमेंट आहे. मी खूप विनम्रपणे त्यांना त्याची आठवण करून देते. आणि तेवढंच नाही, 250 आमदार हो, 250 आमदार, 300 खासदार, किसने रोका आहे? कसं आहे, सत्ता फक्त घरं फोडून पक्ष फोडून नसते हो. ती सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची असते. आणि मला खूप विनम्रपणे ही त्यांची काय आघाडी नाही, काय त्यांची
युती, त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं आहे की प्रधानमंत्री काय म्हणतात, आम्ही प्रधान सेवक आहोत. त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहेत तर त्यांच्या मागचे 3 पक्ष, त्यांचा स्वतःचा आणि 2 पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते. विनम्रपणे आमची विनंती आहे. सत्तेत तुम्ही आता पवार एक विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळा जो उठतो तो पवार साहेबांवर नावं ठेवते. मग याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे? लोकांची अपेक्षा शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना. ज्यांच्याकडे 250 खासदार, 250 आमदार आणि 300 खासदार आहेत, का थांबलाय मग तुम्ही? एकीकडे ताई मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देताय, दुसरीकडे पवार साहेबांनी ओबीसी मंडल, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. या सगळ्यांमधून नेमकं काय दर्शवायचं? नाही, मंडल आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचलाय का? कदाचित तुमच्या जन्माच्या आधीचा असेल. मंडल आयोगाचा रिपोर्ट वाचा. त्या काळामध्ये काय होतं, कसा निर्णय घेतला हे त्या रिपोर्टमध्ये सगळं आहे पारदर्शकपणे. आणि जे आरक्षण आहे, मराठ्यांच्या मागणी आहे, धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे, लिंगायत समाजाची मागणी आहे आणखी वेगळी, किती लोकांची आहे. तर ह्या सगळ्यावर मी अनेक वेळा पार्लमेंटमध्येही बोलले. नुसतं मीडियावर नाही बोलत मी ऑफिशियल पार्लमेंटमध्ये बोलले की धनगर समाजाची मागणी आहे, मराठा समाजाची मागणी आहे, लिंगायत समाजाची आणखी वेगळी मागणी आहे. त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी जे सत्तेमध्ये निर्णय, मला खूप आनंद झाला असता आमचं सरकार असतं तर आम्ही निर्णय घेऊन टाकला असता. काही देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुक वॉलवरून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा विषय कसा परिणामी ठेवला आहे ते दाखवण्यात आले. काय सांगा? हे काय आता सत्तेत कोण आहे? आता सत्तेत आता 250 आमदार कुणाचे आहेत? फेसबुकवरती व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यांनी. काय म्हणून? देवेंद्रच्या फेसबुक वॉलवरती व्हिडिओ व्हायरल आला. कसला? मी नाही पाहिलेला. मी त्यांची फेसबुक नाही पाहिलं. मला फक्त तोच आहे का व्हिडिओ? हाच व्हिडिओ आहे का? माझ्याकडे जो व्हिडिओ तो दाखवतो. नाही, महाविकास आघाडीचे सगळे नेते त्याच्यामध्ये आहेत आणि ते कसं परिणामी ठेवलंय आरक्षणाच्या विषयी त्याच्यावरती त्यांनी तो AI संदर्भातला व्हिडिओ बनवला. AI संदर्भात त्याच्यामध्ये तुम्ही पण मीटिंगमध्ये आहात. बघा, आता तुम्ही विचार करा, आमचं घर फोडलं, आमचा पक्ष फोडला, एवढं करूनही व्हिडिओ आमचाच बनवतो. सच्ची बात आहे. चांगलं जेव्हा वाईट याचा अर्थ आपलं ज्ञान खपतं ना मार्केटमध्ये, हेच चांगलं आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी खरं तर पवार साहेबांनी मराठा शेवटचा प्रश्न राज्याला आहे. ताई, शेवटचा प्रश्न. मराठा आरक्षणाप्रकरणी पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं, तामिळनाडूचं जे उदाहरण दिलं, खरं तर अजित पवारांनी असं म्हटलं की आता आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका, कारण तुम्ही देखील अनेक वर्ष सत्तेत होता आणि आता या गोष्टीवर आम्हाला जास्त पोलाद शिरायला लावू नका. मी तुम्हाला सांगू, माझ्यावर जे संस्कार झालेत ना त्याच्यात आपल्यापेक्षा वयाने जो माणूस मोठा असतो त्याच्यावर बोलणं योग्य नाही असं माझ्या आईने मला शिकवलं. त्याच्यामुळे मी नाही या प्रश्नाचं उत्तर देणार, कारण का माझी आई नाराज होईल ना. माझ्या आईने जे संस्कार माझ्यावर केले त्याच्याबद्दल कसं मी काय बोलणार वेगळं. खरं तर आता गणपतीची दिवस आहे, असं असताना मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांना तुमचं काय आव्हान असेल? खरं तर मुख्यमंत्री यातून लॉ अँड ऑर्डर होम मिनिस्ट्रीचा डिपार्टमेंट आहे ना, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. मला कशाला विचारतात? खरं तर सत्तेमधले लोक जेव्हा येतात त्यांना हा प्रश्न विचार. खरं तर जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील का? आणि या संदर्भात बरोबर ना, तेच अहो तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना. वेअर देर इज अ विल देर इज अ वे, when there is no will there is survey and report. हे माझे शब्द नाही आहेत, एव्हिडन्स डेटाबेस आहे. आणि AI केलेला खोटा व्हिडिओ नाही आहे हा खरा व्हिडिओ आहे. कारण का आम्ही लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही एंटरटेनर्स किंवा कॉमेडियन्स नाही आहोत. कॉमेडियन्स एंटरटेनर्स तुम्हालाही करतात. आम्ही त्याच्यासाठी नाही बारामतीकरांनी मला मतदान केलं. बारामतीकरांनी विश्वासाच्या नात्याने मी काहीतरी काम करावं आणि बारामतीचं नाव दिल्लीपर्यंत पोचावं याच्यासाठी मला मतदान केलं. म्हणून आम्ही काय लोकांसाठी त्यांचे काय AIचे व्हिडिओ करत बसत नाही. आम्हाला वेळी नाही, कारण का या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत, शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत, ते जलजीवन मिशनची कामं काय पद्धतीने झाली तुम्ही बघताय. आणि आता हे आंदोलन काय बघताय तुम्ही, काय हाल चालले. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडे आमच्याबद्दल बोलायला काहीच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि एवढी मोठी सत्ता गल्ली टू दिल्ली असतानाही शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांची बातमी होत नाही.
12 झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.